कॅप्टन 26 या वर्षी 84 संघ आहेत. म्हणजे महिन्याला 4 टुर्नामेंट होतात आणि 4 टुर्नामेंट मध्ये कोणाला खेळायला मिळेल. आणि जसं ग्रुप वरती टुर्नामेंटचं शेड्यूल येईल, लॉट्स येतील, त्यानंतर मात्र एंट्रीसाठी फटाफट मेसेज टाकणं हे कॅप्टनची खूप कसरत असेल. कारण 84 संघामधून 24-32 संघ खेळणं खूप कठीण. पुन्हा एकदा मी त्या सर्व संघांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कल्पतरू साळकेवाडी, आदर्श क्रिकेट टीम नेसल, जंगमवाडी 11 जंगमवाडी, श्री केदारनाथ क्रिकेट क्लब शिवशक्ती वाटोळे, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली, मारूळ क्रिकेट क्लब मारूळ, कुंभारवाडी बॉईज, डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, स्वराज्य क्रिकेट संघ काळेवाडी, एराड स्पोर्ट्स एराड, किरण 11 डिगेवाडी, VSS सनबूर, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स केकतवाडी, फणसवाडी 11 वाटोळे, ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी, वांग व्हॅली महिन, वन साइड जिवाळा भालेकरवाडी, श्री 11 काळगाव, नवलाई स्पोर्ट जिंती, विठ्ठलाई 11 पानेरी, नवतरुण क्रिकेट क्लब झरे आली वाटोळे, सिद्धनाथ 11 गिरेवाडी, भवानीनगर सळवे, एकता टीम मिरगाव, मळादेवी कुसरून, शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी, कोंडावळे 11, यंगस्टार डोनाचीवाडा, मराठा वॉरियर्स जुळेवाडी, श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी, गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी, CM स्पोर्ट्स मनेरी, मराठा वॉरियर्स शिळ, श्री वागजाई देवी युवा स्पोर्ट्स घोषटवाडी, केदारनाथ 11 डफळवाडी, आई वडजाई देवी मालदन, सळवे 11, कराटे टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे, न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी, बनपुरी स्ट्रायकर्स रवळे 11, मंगलमूर्ती मराठवाडी, VHS शिळ, नाईकबा प्रतिष्ठान RV 11 बाचोली, विश्वनाथ फायटर्स मंदुरकोळे खुर्द, STC मानाईनगर, कुंभारगाव 11, आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे, नवलाई स्पोर्ट्स रासाटी, श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी, सोमाई देवी स्पोर्ट्स निसरे, रॉयल विघ्नेश्वर गोटीलमेन, ACC नवीवाडी, श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी बनपुरी, वीर मराठा शितपवाडी, GWK युनिटी स्ट्रायकर्स गोवारे, VCC सनबूर, SCC काडणे, निनाई प्रतिष्ठान कुट्रे, अचानक 11 बनपुरी, मानाई वॉरियर्स, शिवस्वराज्य 11 पवारवाडी, जय हनुमान क्रिकेट क्लब जानुगडेवाडी, युवा स्पोर्ट्स वांजोळे, डायमंड डेबेवाडी, झेड बॉईज सनबूर, श्री बेलजाई देवी स्पोर्ट्स बेलवडे खुर्द, डेंजर्स 11 घेरातेगड, कोयना लायन्स कोयना जवळ ज्योतिबा, जानाई 11 जंगलवाडी ताळे, फेअर्स फायटर्स कडवे, आई मळादेवी स्पोर्ट्स कुसरून, शिवतेज लेंडोरी, मोरिया 11 मान्याचीवाडी, विठ्ठलाई स्पोर्ट्स शिळ, जय हनुमान मानेगाव, निनाई 11 काळगाव, वेतनाथ क्रिकेट क्लब आचरेवाडी, आझाद हिंद स्पोर्ट्स साक्री, आई विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स वाडी कोतावडे, श्री मानाई स्पोर्ट्स आटोळी, जय हनुमान साबळेवाडी. तब्बल 84 संघ या वर्षी आपल्या पाटण तालुका क्रिकेट संघटनेअंतर्गत नोंद झालेत. म्हणजे जर या 84 संघाला एका दिवसात खेळायचं असेल तर 10 दिवस स्पर्धा खेळवावी लागेल. आपल्या सर्व संघांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत आणि काही क्षणामध्ये उद्घाटन सोहळा पार पाडणार आहोत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस विठ्ठलाई देवी सनबूर गावचं ग्रामदैवत आणि विठ्ठलाई देवीच्या नावाने ही असणारी स्पर्धा हॅलो चेक सुस्वागतम पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आयोजित ग्रामदेवी आई विठलाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य यंदाचं टेनिस सीझनचं हे पर्व आपण पाहायला मिळतंय. परंतु रबर चालू करतो ना काही कारणास्तव पावसाच्या अभावामुळे ही स्पर्धा रबर स्पर्धा खेळवण्यात येते आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा
दोन्ही टीमचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत। पीसीसी सनबूर एका बाजूला लाईनअप मध्ये पाहायला मिळते। नवीन वर्ष, नवीन हंगाम, नवीन किट्स आणि या वर्षीची सगळ्यात महत्त्वाची बाब रवी बोरगे, प्रत्येक संघाच्या जर्सीवर आपल्या पाटण तालुका क्रिकेटचा लोगो आहे आणि या शिवाजी बॉस असेल, संपूर्ण कमिटी असेल, त्यांचा मनापासून आभार आणि कौतुक, कारण तुम्ही ज्या तालुक्यासाठी खेळता त्या तालुक्याचा लोगो तुमच्या जर्सीवर असणं खूप महत्त्वाची बाब, म्हणजे तो अभिमान आहे आपला। कारण ज्या तालुक्याचं क्रिकेट खेळून, ज्या गावाचं क्रिकेट खेळून आपल्याला ओळख मिळाली, त्या तालुक्याचं, ज्या गावाचं नाव आपल्या छातीवर मिरवणं ही अभिमानाची गोष्ट असते आणि अभिमानास्पद बाब असते आणि खूप कमी ठिकाणी या गोष्टीचा अवलंब केला जातो। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी प्रत्येक संघाला नवीन किट्स तर असणारच, परंतु तो लोगो प्रत्येक संघाच्या जर्सीवर आहे आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळता, त्यावेळेला एक वेगळा उत्साह असतो। प्रत्येक जण आपला नोकरी, व्यवसाय, शिक्षण करत असताना आज नवी मुंबई, मुंबई सारख्या शहरामध्ये आलाय आणि तो मात्र गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी सातत्याने प्रत्येक शनिवार रविवार वेळ काढत असतो। कोणी हाफ डे, कोणी सकाळी सुट्टी घेतात, दुपारची मॅच असेल तर, आणि प्रत्येक जण असं ऍडजस्ट करून मात्र या गावचं क्रिकेट खेळण्यासाठी सातत्याने एकत्र येत असतो। आज विचार केला तर सनबूर तब्बल 4000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले हे गाव आणि या एक गाव एक टीम ही पाटण तालुका क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे संकल्पना आहे, म्हणजे आपण खेळायचं ते फक्त आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतो, ते फक्त गावाच्या नावासाठी। उद्घाटन सोहळा मात्र चालू होत असताना आपण पाहतोय पावसाचं देखील आगमन। ग्रामदैवत आई विठ्ठल देवी चषक 2025 दुसरं पर्व, सर्व पुरस्कर्त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत। कारण आज सनबूर गाव क्रिकेटसाठी ओळखलं जातं, परंतु गावामध्ये व्यावसायिक देखील तेवढेच आहेत। आज नोकरी करणं खूप कमी लोक, इथे मात्र पहिला श्रीफळ वाढवला जातोय आणि या खेळपट्टीचं पोषण केलं जातंय। या खेळपट्टीने आपल्याला ओळख निर्माण करून दिले, ज्या खेळपट्टीमुळे आपल्याला एक वेगळं क्रिकेटमध्ये स्थान प्राप्त झालंय, त्या खेळपट्टीचं यथासांग पूजन केलं जातंय। पहिला नारळ आई विठ्ठल देवीच्या नावाने वाढवला जातोय। सर्व मान्यवरांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत, कारण आज टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, परंतु पाऊस देखील आहे, परंतु हे क्रिकेट थांबणार नाहीये। निश्चितच प्रत्येकाला थोडंसं निराश केलंय या निसर्गाने, या हवामानामुळे, परंतु निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नसतं, परंतु क्रिकेट देखील थांबणार नाहीये। पहा, चषक अनावरण देखील केलं जाईल, कारण पहिल्या क्रमांकाचा चषक कसा असेल, लक्षात घ्या सर्व आजच्या पहिल्या दिवसातील सहभागी संघ, प्रत्येक सामना, पहिला सामना तुमचा हा 4 षटकांचा राहील आणि या प्रत्येक षटक हे पंचम असेल, म्हणजे 5 चेंडूंचा असेल। ते षटक नसेल तर पंचम असेल, 5 चेंडूंचा तुम्हाला त्या एका षटकामध्ये हाताळायचे आहेत। क्रिकेट थोडंसं बदललंय, फॉरवर्ड झालंय आणि या बदललेल्या काळाप्रमाणे, बदललेल्या क्रिकेटप्रमाणे देखील आपण या काही गोष्टींचा अवलंब केलाय, म्हणजे 20 चेंडूंचा 20-20। मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र खेळपट्टीचं यथासांग पूजन केलं जाते। आदर करा त्या खेळपट्टीचा, ज्या खेळपट्टीने तुम्हाला ओळख प्राप्त करून दिली। आदर करा त्या बॅटचा, ज्या बॅटने तुम्ही धावा बनवल्यात। आदर करा त्या चेंडूचा,
ज्या चेंडूने तुम्ही विकेट्स घेतल्यात, आदर करा त्या टीमचा, ज्या टीमच्या नावाने तुम्ही एकत्र खेळत असता, ज्या टीमच्या मुळे तुम्हाला एक वेगळी ओळख प्राप्त झाली. आदर करा आपल्या सिनियर खेळाडूंचा, त्यांच्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन सातत्याने मिळत आले. आणि आदर करा आपल्या ज्युनियर खेळाडूंचा, कारण ते येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावाचं, तुमच्या संघाचं नाव उज्ज्वल करणार आहेत. आणि आदर करा आपल्या तालुक्याचा, ज्या तालुक्यामुळे, ज्या पाटण तालुका क्रिकेटमुळे तुम्हाला नवी मुंबई सारखा एका मोठ्या शहरामध्ये सातत्याने चांगल्या दर्जाचं उत्तम आणि सर्वोत्तम क्रिकेट खेळत असताना आणि खेळायची संधी प्राप्त होते. आज स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडतोय आणि पाऊस देखील आहे, म्हणजे निश्चितच पहिला सामना किंवा पहिलं सत्र हे रबर बॉलनेच खेळवलं जाईल. जर दुपारी ऊन आलं, इथे मात्र पहिला क्रमांकाचा करंडक कसा असेल याचा मात्र आपण चषक अनावरण करत आहोत. पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण असेल याची उत्कंठा तर आहेच, परंतु पहिल्या क्रमांकाच्या मानकरीला कशा प्रकारचा करंडक असेल याचा मात्र पहा. हा आहे करंडक ग्रामदैवताई विठ्ठलदेवी चषक 2025 चा. आणि ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झाला, ग्रामदैवताई विठ्ठलदेवी चषक 2025 आणि आहे पहिल्या क्रमांकाचा करंडक. पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होईल, आणि पाऊस देखील आहे, म्हणजे पावसाला देखील ही स्पर्धा पाहिजे. उद्घाटन सोहळा पार पडलाय. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं. एका बाजूला टीम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, VCC सनबोर्ड, दोन्ही संघ इन ऍक्शन असतील. सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आणि पहा ही संपूर्ण टीम आहे विठ्ठलाई शिवचवा स्पोर्ट्स सनबोर्ड. आणि ज्या गावचं आयोजन आदरणीय शिवाजी बॉस, संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट संघटना, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना आणि संपूर्ण त्यांचे सहकारी आणि आमच्या व्हिडिओ ज्यांच्या माध्यमातून सातत्याने यावर्षी आपल्याला पाहायला मिळतील संकेत, यांचं देखील स्वागत आहे. आणि पाऊस असताना देखील ज्या प्रकारे या आयोजकांनी आणि संपूर्ण टीमने मेहनत घेतली, हे ते आपलं यश आहे. चॅम्पियन्स 2025 कोण असेल याचं उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळी प्राप्त